नाही, नाही, गीताची काही शाळेत असते हां. हां, हां, का बरं हिच्या दिकच्या देखता नाही इले जाऊ देतो, हे जातो म्हणते तर कसं हिच्या देखता चांगलं नडत तमाशा करणं जाऊ देतो इले. आमची तयारी झाली. आम्ही जातो म्हटलं. किती निघाला आम्ही निमता केला म्हटलं येत नाही म्हणते. मला चांगलं वाटत आहे तिला तिला नाही वाटते मला. बाई लेकराचं मूड असते, राहू दे नाही येत म्हणते ना, जाऊ दे तिची शाळाही पडते आणि जा तुम्ही दोघं जण आणि या फिरून, तर तेवढं मूड फ्रेश होते. जा तुम्ही हां. रोज 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 पोळ्या खाऊन बोर झाले ना, म्हणून मी तुमच्यासाठी मस्तपैकी पालक पुऱ्या करून ठेवल्या. आणि ते छोले भटुरे करून ठेवले छान पैकी. आणि तुम्ही दोघं जण खाऊन घ्या. हो तू घराचं काही टेन्शन नको घेऊ, काही नाही आम्ही घेतो बरोबर खातो, त्याचा काही विषय नको घेऊ तू. तसं नाही तर आम्ही म्हटलं थोड्या वेळाने निघालो असतो. पण कसं ते 4 तासाचा रन आहे म्हणे, मला श्यामजी सांगे. आणि तिथं खूप छान आहे म्हणे, पहा जोगतं. म्हणून चाल म्हणे मला म्हणे. म्हणून लवकर जावं लागते आई, नाहीतर आम्ही वेळानंच गेलो असतो. 4 तास पोचायलाच लागते म्हणजे तिथे. बाई जास लागते, लवकर 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 पोहोचा. आणि अधिक तिकडून आले तुम्हाला वेळ होईल. हां सकाळी काय जा, नाही तर रातच्या अर्ध्या रात्र करू नका. कसं असते रात्रीचे गाडीचे आडवे गिडवं काही जाते भेव राहते, लोकांचं काय सांगता येते. या या तुम्ही लवकर लवकर. गोळ्या गिड्या बरोबर घे जा, नाही तर मग मी आठवून द्यायला नसली तर घ्या नाही तुम्ही. आणि त्यातही नाही आहे बाप्पा ते मलाच घेऊन जाणं त्यासोबत. एवढं काळजी नको करू माय. आई. तुमची नाही काळजी करून तर कोणाची करून मी सांगा बरं. ह्या स्कूलवरून आल्यावर म्हटलं तिला तुम्ही ट्युशनसाठी पाठवजा, तिची मॅथची ट्युशन आहे. अरे लक्ष देऊन तू घरातलं सगळे आठवणी दे मला. तिकडे झालं होय ना उशीर तुला झाले. आई श्यामजीचं हाच आहे निघायचे ते, जशी गाडी पुसून राहिले म्हणून मी थांबली. मस्त दिसून राहिली आज तुझी साडी, तर एकदम मस्त दिसून राहिली. मस्त दिसून राहिली तू आज. काही छान दिसत आहे का मी? बापा कोणाची नजर नाही लागू मा सुनीले. हॅलो नीता नीता. बोला बोला आई, काय म्हणता? मी काय म्हणतो, घराची आठवण गिटून नाही झाली का पोरीगिरीची? राशीन तिथंच. आई येतो ना मी, थोडस इकडे काम आहे ना. तुला कामच असते सारे इकडले है ना. मला सांगून नाही गेली तू, काय काय कारणासाठी गेली तेही नाही सांगितलं. बरं तुम्हाला सासऱ्याला काही सांगाच नाही लागत आहे ना. तसं उठलं का सुटलं निघालं. काही सांगणं गिगणं आहेच नाही तुमच्या याच्यात. काही नाही, आईला बरं नाही वाटत आहे म्हणून आली मी. ते डॉक्टर इलेच बोलवते सारेजण. काय म्हणतो त्या साड्याचं काय वेळ साड्या काय काय घ्यायची गरज होती तुला? तू अशा व्यवहार करता, मला नाही म्हटलं हे. आम्ही आजपर्यंत आमचं नाव गमावलं नाही म्हटलं. 10च्या तोंडाले जाते म्हटलं गोष्ट. सारी इज्जत त्या बाईनं हे केली, साऱ्या गावभर सांगून राहिली पैसे दिले. असं केलं तर पाय याच्या पुढं. आई तिचे पैसे दिले ना मी. तू घरी मग सांग तू तुला कसं असते तर. तुमच्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही, चालली मी ठेवून देतो. भेटला का तुले? काय ठेवशील नाही तू? पोरग ज्यावर जाते हे मस्त मजा उडवते. कुठं गेला एवढ्या साड्या तर कोणाला वाटल्यात साड्या. हे नाही पटलं मला. हिनं काहीतरी झोलझाल केला, सारा लपून धंदायचा. नेलं असं तिकडे भरवलं असं दुसऱ्याचे घरं. आणि कुणने लागून दिली कुठं साड्या कुठून आणल्या काय आणल्या, आणि दिसल्याही न डोळ्याने साड्या. लपूनचा धंदा करते हे. ते येऊ दे, तिची चांगली खडाळपट्टी काढतो आता. नाही तिचं पोराला म्हणतो अलगच निघ बा, या असा तमाशा नाही पाहिजे त्या बायकोचा. पैसे सारे करून ठेवते जितचे ना तिथचे, आणि खोटे धंदे करून राहिली, लपून व्यवहार करून राहिली. हे साठी पैसे मागतले का तिचं पोट टुकते. मानावर राहिले मागतं काय. आणि हे असे पैसे करून ठेवते ना, असे पैशाचे साड्या घेऊन येते. आणि एवढ्या मोठ्या पैशा साड्या येणं कुठं दिल्या हे नाही माहीत पडलं मला. जाऊ बा पोरगी माहिती का आपल्या लग्न दिवाळीच्या पोरगी परत आहे तर पोरगी कशी आहे, का आहे, करणं चांगली आहे का नाही आहे विचारपूस करा तुम्ही. मी इकडे विचारपूस करतो, तुम्ही तिकडे करा. फुलांना सांगा काही बरोबर माहिती करा, बरोबर विचारता. मी विचारतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही इकडल्या लोकांना विचार, मी इकडे विचारतो. आपल्या पोरीची माहिती घेणं बरोबर आहे, गरजेचं आहे ना. पोरगी कशी आहे काय आहे विचार तुम्ही. न्यायला पाहिजे कोणाले आपण पोराची इकडे म्हणून. कवराचे इकडे किडे आहे का कोणी? कुठं किडे दिसून नाही राहिले मुली उडताना. तुम्ही कोण किडे करून राहिले हो? तुमच्या गावात किडे आहे ना अण्णा, त्याची गोष्ट करू राहिले. कशा आहे होते बाबा तुमचे नाते का काय? कोणी समजेल तुम्ही? हे आमचे नाते काय समजी नाही, असंच विचारून राहिलो. कसा माणूस आहे काय आहे असं विचारून राहिलो मी. काही 1 नंबर आहे, माणसाचा काही विषय नाही, माणूस 1 नंबर आहे. पोरगी नीता ह्या कोणती तरी गाव दिल्ली आहे ना, कुठे दिल्ली ते? तिचं काय सांगता राजे हो, ते तर मस्त आहे. घरचे लोक पोरगी मस्त आहे ते. आणि लाईनी पोरगी ना ते मस्त आहे. लाईनी पोरगी मस्त आहे. काही तुम्ही ऐकलं का त्या पोरगिरीचं? हे सैरिगतलंच काम आहे बा. हा माणूस खोटा बोलून आता मला माहिती विचारून राहिला बाहेर काय तरी. आपल्याला काय करा ते असे ना माहिती आपल्याला काही. एकदम चांगली पोरगी, तुम्ही गॅरंटीची पोरगी आहे, 1 नंबर पोरगी. केलं नाही का आपण, आता झालं नाही का सुद्धा आपणही. नंबर मी घेतो गॅरंटी पोरीची. 1 नंबर चांगली पोरगी आहे, गाव भरत नाही भेटत. असं काम असतं ना आपल्या
त्यात एखाद्याला पोराला देऊन दिली असती मस्त पोरगी आहे ना भाऊजी. हां हां ठीक आहे ठीक आहे. किडे भाऊ साहेब चांगले आहे माय जराशे जवळचे मित्र होय म्हणून विचारलं. मित्राची दूरच्या लोकांना काय विचारता हो तुम्ही. मोठा चॅटल दिसला माहिती विचारायची नसता विचार मला काय समजत नाही. येडा जमते मला लगाले. अरे वा पोरगी तर भली मस्त आहे म्हणते माणूस एकदम गॅरंटी घे. मला तर वाटलं का नाही बा लयच चांगली पोरगी आहे. गॅरंटी एक नंबर दिली त्या माणसानं. एवढं गावभरात गॅरंटी आहे म्हणते तिची. हो आपल्याला गॅरंटीतलीच पोरगी व्हायची म्हणूनच तुम्ही माहिती काढायला आलो तुम्हाला घेऊन. कसं आहे माहिती असली म्हणजे बरं राहते. कसं आहे मग कमी जास्त पुढे चालत नाही. माझ्या सासूचे खूप फोन येऊन राहिले. मी त्यांना चांगलं सांगितलं नाही. त्यांच्या मनात जरा शंकाच आहे. काऊन गेली आता विचारे कायसाठी गेली. म्हटलं आईची तब्येत नाही म्हटलं बरोबर असं सांगितलं. आता मला बाबा जावं लागते आणि आता मी उद्या जातोच. आताच विचारून घे तू गीताले का आहे तर मग पुढचं आपल्याला झंझट पाहिजे नाही विचारतील. गीता आता मी शेवटचं विचारतो. आता काही राहिलं का सांग. अधिक काही त्याच्यासोबत ते झाले गेले म्हणणं आहे काय. नाही तर मग अधिक मग आमचं तू फिसकडा पाडून देशील. आता तुला पाहुण्याला दाखवा लागते. त्यानं माझ्यासोबत इतका धोका केला तरी मी त्याच्यासोबत जाईन का. आता तुम्ही एकदा मी तुमचा विश्वास मोडला मग आता माझ्यावर तुम्ही नेहमीच विश्वासघात करायचा हे लेबल लावून द्यान का. मी तुमच्याच मतानं लग्न करतो. आता मी तुमच्या शब्दाच्या पुढे आयुष्यात कधी जाणारच नाही ना. काय सांगून राहिली ना ताई. बाई आता विचारलेलं बरं राहते. मग पाहिजे नाही माझ्या बाबानं माझी जबरदस्ती केली लग्न करून दिलं असं झालं तसं झालं. आपल्याला ते जमत नाही. जे खरं आहे ते बोलून घे मग काय कर बा. मनात काही ठेवू नको बा असं माझं म्हणणं होतं. त्यानं चांगलं नडत होतं म्हणून त्या बहिणीला विचारायला लावलं. बरं झालं बाबा तुम्ही विचारून घेतलं कसं आहे. मग पाहिजे नाही ना दोष द्याले का बा बाबानं असं केलं बाबानं तसं केलं म्हणून. आता तुला माहीत पडलं किती मोठा गंड दिला त्यानं. आपल्याला 1.5 लाख रुपये आपले गेले. त्यानं तर लय गोत्यात आणलं आपल्याला. 1.5 लाखानं गोत्यात आणलं. चुकीची शिक्षा तुम्हाला सर्वांना भोगावं लागून राहिलं. मला याचं खूप बेकार वाटते बाबा. आता चुकले मी माझ्या ना तुम्हाला खूप भोगावं लागून राहिलं. ते जण असते कोणाच्या चाटीत फसायचं नाही. आता जाऊ दे आपल्याच लोकांकडून चूक होत असते. आपणच माफ करायला लागत असते. केला आम्ही तुला माफ बाई आमची इकडून काही चुका होते त्या इकडून झाली. आता शेवटची चूक होईये. अशी डबल जिंदगीत कधीच चूक नको करू. एकदम विश्वास ठेवायचा नाही. एकदम आहारी जाऊ नये. हे तू किती वेळा सांगितलं मी ऐकलं नाही. मला आता त्याचाही पस्तावा येते. मस्त करू नको आता झालं. पण त्याच्यातून शिक काही त्या धड्यातून नाही तर बस तीच निपटलं. तिकडे माझी सासू आहे ना ते माय मागच लागते बा.